काळभैरव बाळभैरव बाळभैरव. बाहेर देवीचे भाऊ आहेत हे तुळजापूरचे क्षेत्रपाल आहेत. दीपोळीच्या आमाशाला इथले बेंडोळे उत्सव म्हणून असतो एक बेंडोळे उत्सव दिसतो बघ ते. अग्नीची पालखी असते आणि देवीला भेटायला वर्षातून एक वेळेस जातात, म्हणजे त्या अग्नीच्या पालखीवरच बसून जातात. श्री तुळजाभवानी मंदिराच्या परिसरात काळभैरव आणि बाळभैरव या दोन क्षेत्रपाल देवतांची मंदिरे आहेत. प्रचलित श्रद्धेनुसार काळभैरव हे तुळजाभवानी देवीचे प्रमुख रक्षक आहेत. काळभैरव आणि बाळभैरव हे तुळजाभवानी देवीच्या पूजेतील प्रमुख देवता आहेत, जे मंदिराच्या परिसरात आणि देवीच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे मानले जातात. श्री तुळजाभवानी मातेच्या पूजेत त्यांना गण म्हणून पूजले जाते. ते नकारात्मक शक्तींचा नाश करतात आणि भक्तांचे रक्षण करतात. श्री काळभैरव हे भगवान शंकराचे एक उग्र रूप मानले जातात आणि ते शक्तिपीठाचे किंवा मंदिराचे संरक्षक म्हणजेच क्षेत्रपाल असतात. तुळजापूरमध्ये काळभैरव हे देवीच्या मंदिरापेक्षाही पूर्वीपासून तिथे विराजमान असल्याचे मानले जाते आणि ते मंदिराचे मुख्य रक्षक आहेत. भगवान काळभैरव हे काशीचे कोतवाल आहेत. श्री तुळजापूर नगरीत काळभैरव हे क्षेत्रपाल या नावाने संबोधले जाते. तुळजापूर क्षेत्र हे आद्य शक्तिपीठ आहे. देवीचे दर्शन केल्यानंतर काळभैरवाचे दर्शन घ्यावे अशी पूर्वापार परंपरा आहे. आद्यपीठाचे दर्शन काळभैरवाच्या दर्शनाशिवाय अपूर्ण आहे. जय तुळजाभवानी, जय काळभैरव.